करत आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला। सहकाराच्या वैश्विक सहकाराच्या महत्त्वाला संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा आता औपचारिक मान्यता दिली असून 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकाराचे वर्ष म्हणून घोषित केले आहे। सहकार अधिक चांगले जग उभारते असा तिचा विषय आहे। समकालीन वैश्विक आव्हाने आणि संयुक्त राष्ट्रांचं शाश्वत विकासाचं उद्दिष्ट 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे। भारतातही सहकाराचा इतिहास जुना आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सहकाराला वैधानिक मान्यता मिळाली असून सहकारी पत सोसायटी अधिनियम 1904 सालचा आहे। स्वातंत्र्यानंतरही 1963 साली राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि 1982 साली राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना झाली। याशिवाय सहकाराचं महत्त्व लक्षात घेऊन 6 जुलै 2021 पासून केंद्र सरकारने सहकार मंत्रालय म्हणून स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली। कृषी, पत, बँकिंग, गृहनिर्माण आणि महिला कल्याण अशा विविध क्षेत्रात भारतात सहकाराचं विस्तृत जाळं विणलं गेलं आहे। राष्ट्रीय सहकार नोंदणीनुसार भारतात 8.5 लाखाहून अधिक सहकारी संस्था असून त्यांच्याद्वारे 98% ग्रामीण भारताला व्यापला आहे। 30 विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे 32 कोटीहून अधिक सदस्य असून 10 कोटीहून अधिक महिला स्वयंसहायता गटाद्वारे जोडल्या गेल्या आहेत। आंतरराष्ट्रीय योग साधकांसाठी, योग शिक्षकांसाठी आणि योग अभिलाषांसाठी आयोजित 5व्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचा काल समारोप झाला। योग विद्या